बिलकुल आणि त्यामध्ये झालेला प्रकार दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणालाही सोडणार नाही आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल. प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल. मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का? नाही. अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना. आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काहीतरी काढायचं का तुम्हाला? साताऱ्याचं डॉक्टरचं प्रकरण संवेदनशील आहे तिथं, त्याला अरेस्ट केलेली आहे. बिलकुल आणि त्यामध्ये झालेला प्रकार दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणालाही सोडणार नाही आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल. प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल लागेल. दिल्ली भेटीची फारच चर्चा चालली आहे तुमचे मित्र भेटले मला दिल्लीला, सगळे पत्रकार दंगेकर जी मागं आहेत त्यांना काय सांगणार आहेत? त्यांना काय सल्ला दिला? अरे बाबा, दंगेकर ज्या काही त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या अरे गोष्टीसाठी, बाबा. पुण्यामध्ये जे काही चालू आहे ते. मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का? नाही. अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती त्याच्यावर ते बोलले. आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे. महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत, विरोधकांच्या हातात कुठलंही कोलीत द्यायचं नाही. सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही, पण जी वृत्ती आहे त्याच्या ते विरोधात आता बोलतोय, झालं, corruptionच्या विरोधात बोलून झाले ते. आधार आणि तो एक कार्यकर्ता आहे, काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे. महायुती म्हणून त्यांनी अगोदरच हे केलं की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही. आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं विषय संपेल आणि हा विषय संपेल. आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय